लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे। महाराष्ट्रातील 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। निवडणुकीच्या काळात मतदान आणि मतदान प्रक्रियेबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात। ईव्हीएम बाबत मतदारांमध्ये नेहमी कुतूहल तर विरोधकांमध्ये नेहमी संशय राहिलाय। याच पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन कसं काम करतं, एखाद्या व्यक्तीने दोनदा किंवा वारंवार बटन दाबले तर काय होतं हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। मे 1982 मध्ये भारतीय निवडणुकीत प्रथमच ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला होता। त्यानंतर केरळच्या परूर विधानसभा मतदारसंघातील 50 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बसवण्यात आली होते। त्यानंतर ईव्हीएमच्या वापराबाबत कायद्यात विशिष्ट तरतूद असावी अशी मागणी पुढे आली। या मागणी अंतर्गत डिसेंबर 1988 मध्ये लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये 61A हे नवीन कलम जोडण्यात आलं। ईव्हीएम मशीन हे 2 युनिट्सचं बनलेलं आहे, एक कंट्रोल युनिट आणि दुसरं बॅलेटिंग युनिट। कंट्रोल युनिट हे पीठासीन अधिकाऱ्याकडे असतं आणि बॅलेटिंग युनिट हे एकक असतं ज्यामधून मतदार मतदान करतो। या युनिटमध्ये उमेदवारांची नावे, फोटो, चिन्ह आणि त्यांना मत देण्यासाठी एक बटन असतं। दोन्ही यंत्रे एकमेकांना जोडलेली असतात। मतदाराने बॅलेटिंग युनिटचं बटन दाबताच त्याचं मत नोंदवलं जातं आणि मशीन लॉक होते। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। मतदान केल्यानंतर एखाद्या व्यक्तीने पुन्हा बटन दाबल्यास त्याचं अतिरिक्त मत हे नोंदवलं जात नाही। पीठासीन अधिकारी कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबेपर्यंत मशीन लॉक होतं। अशा रीतीने एक व्यक्ती एक मतचा अधिकार निश्चित होतो। बॅलेटिंग युनिटमध्ये 16 उमेदवारांसाठी तरतूद आहे। समजा एका मतदारसंघात फक्त 10 उमेदवार आहेत। मतदाराने 11 ते 16 पर्यंत कोणतंही बटन दाबल्यास मतांचा अपव्यय होईल का? तर निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार अशा प्रकरणांमध्ये ईव्हीएम तयार करताना रिटर्निंग ऑफिसरद्वारे 11 ते 16 क्रमांकावर मुखवटा घातलेला असतो। त्यामुळे 11 ते 16 या उमेदवारांसाठी कोणत्याही मतदाराने कोणतेही बटन दाबण्याचा प्रश्न उद्भवत नाही। जिथे लाईट नाही त्या भागामध्ये ईव्हीएम कसं काम करतं हे देखील आपण समजून घेऊ। ईव्हीएम मशीन चालवण्यासाठी विजेची गरज नाही। अहवालानुसार ईव्हीएम सामान्य 7.5 व्होल्ट अल्कलाइन पॉवर पॅकवर चालतात। हे बंगळुरूच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि हैदराबादच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे पुरवले जातात। पॉवर पॅकमध्ये 5 AA आकाराचे सेल असतात जे 1.5 व्होल्ट्सवर कार्य करतात। त्यामुळे वीज कनेक्शन नसतानाही ईव्हीएमचा वापर करता येतो। ईव्हीएम मशीनमध्ये किती मतं साठवता येतात, तो डेटा किती काळ सुरक्षित ठेवता येतो, याही प्रश्नाचं उत्तर समजून घेऊ। ईव्हीएमची मतं साठवण्याची क्षमता त्याच्या मॉडेलवर अवलंबून असते। जुन्या आवृत्तीच्या एका ईव्हीएम मॉडेलमध्ये जास्तीत जास्त 3840 मतं संग्रहित करता येतात। त्याचवेळी नवीन आवृत्तीच्या ईव्हीएम मॉडेलमध्ये जास्तीत जास्त 2000 मतं संग्रहित केली जाऊ शकतात। निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार कंट्रोल युनिट 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ निकाल आपल्या मेमरीमध्ये संग्रहित करू शकतं। मतदान यंत्राबरोबर कोणतीही छेडछाड होऊ नये यासाठी मतदान अधिकारी ते सील बंद करतात। निवडणूक आयोगातर्फे पुरवण्यात आलेल्या खास धाग्याने ते बांधलं जातं। याला एक सिरियल नंबर दिला जातो। आतापर्यंत ईव्हीएम मशीन्स देश पातळीवरील 3 निवडणुकांत आणि राज्यातल्या 113 निवडणुकांमध्ये वापरली गेली आहेत। मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम अत्यंत सुरक्षिततेत ठेवली जातात। ती सील बंद केली जातात आणि मतमोजणीच्या दिवशीच उघडली जातात। ईव्हीएम हे निवडणुकीसाठी विश्वसनीय असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाकडून 2017 साली देण्यात आला होता। ईव्हीएमच्या विश्वसनीयतेबाबत तुमचं मत कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका।